तर नमस्कार मंडळी, तर कसा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आज आम्ही चाललो होतो सोलापूरला. आमच्या गावची सोलापूरची यात्रा होती. थांबा थांबा, श्लोकला बोलायचं होतं. मी सुरुवात करतो. तर कुठेही बाहेर जायच्या अगोदर मी स्वामींचं दर्शन घेते आणि स्वामींना सांगते की स्वामी माझ्यासोबत चला. तर आता आम्ही निघालो होतो. आम्हाला निघायला उशीरच झाला होता, कारण दुपारच्या 3 वाजल्या होत्या आणि CNG पंपावर खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला खूप उशीर झाला. हे बघा, रात्र व्हायला आली होती. तर आम्ही इथं जयशंकर हॉटेलमध्ये चहा पाण्यासाठी थांबलो होतो आणि हे मामा मला म्हणत होते, काय व्हिडिओ बनवतीस? म्हणून आम्ही हसत होतो आणि त्यांच्या मिसेसनी त्यांना एक ब्रेसलेट बनवलं होतं आणि मला दाखवत होते की हे बघ, हे ब्रेसलेट बघ, माझ्याच पैशातून घेतलं आहे, असं ते मला सांगत होते. एकदाच आम्ही पोचलो. खूप उशीर झाला होता. पालखी यायला 9 वाजले होते. आम्ही उशिरा गेल्यामुळं पालखी लेट झाली अशी स्वामींची इच्छा असावी. तर हे बघा, पालखी आली आहे. खूप गर्दी आणि वडवळचा नागनाथ आहे, तिथली ही यात्रा आहे. आमच्या गावाला स्थान आहे. ती महाशिवरात्र झाल्यावर 3ऱ्या दिवशी यात्रा असते. तर आम्ही पण गेलो होतो, कारण ग्रामदैवत असल्यामुळे आम्हालाही वर्षातून एकदा यात्रेला जावंच लागतं आणि जाणं गरजेचं पण असतं. आमच्या देवाला फटाकड्याचा खूप मान आहे. फटाकड्या वाजवल्याशिवाय देवाची पालखी पुढे निघत नाही. पायघड्या आणि फटाकड्या हे नवसच असतो देवाचा. त्याच्यामुळे खूपच फटाकड्याचा मान आहे. तर हे बघा, केवढे हे फटाकडे, झाड, फुलभाजी, शॉट्स, खूप असे सारे फटाकडे आणि प्रदूषण पण खूप होतं. पण ही पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे. तर आता बघा, पालखी ही आमच्या दारातूनच जाते. तर आम्ही सर्वजण इथं बाहेर थांबलो होतो आणि पालखीची वाट बघतच होतो. पण मी म्हटलं की आपल्याला स्वामी वेळेत पोहोचवणार म्हणजे पोहोचवणारच. आम्हाला अख्ख्या रस्त्याने टेन्शन येत होतं की आम्हाला पालखी सापडती की नाही. पण खरंच स्वामी आहेत तर सगळं आहे. आम्हाला स्वामींनी एकदम वेळेत पाठवलं गावाला आणि आम्हाला पालखीचं पण दर्शन झालं. श्लोक पण आमचा खूप खुश होता. रात्र झाली होती. रात्रीच्या 9:30 वाजल्या पालखी यायला. त्याच्यामुळं मग देव जास्त वेळ नाचवला नाही. लवकर देवाची स्थापना झाली. हे बघा, आता दारातून येते पालखी.
अशा प्रकारे हा दुसरा दिवस आला. आम्ही आता चाललो होतो मंदिरामध्ये, कारण आज मेन यात्रा होती. आमच्या गावाला शेरणी वाटायची पद्धत आहे. शेरणी म्हणजे पेढे. पेढे आपण आपल्या ह्याच्यानुसार वाटू शकतो. कोणी 1.25 किलो, कोणी 1 किलो, कोणी 5 किलो, नवसानुसार असते. तर आपला काही नवस नव्हता, तर 1.25 किलो पेढे आम्ही घेतले होते आणि 5 नारळाचं तोरण घेतलं होतं. ही माझी आई आणि भाऊजय आहे. त्यांना पण आम्ही यात्रेसाठी बोलवलं होतं. माझं माहेर तिथून खूप जवळ आहे, फक्त 10 मिनटंच लागतात जाण्यासाठी. तर आम्ही मंदिरामध्ये चाललो होतो. हे बघा, हे मागचा दरवाजा आहे. आम्हाला वाटलं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण मागचा दरवाजा चालू असेल, पण ह्या वर्षी खूप गर्दी असल्यामुळे मंदिरातले नियम बदलले होते आणि मधोमध असे फाटक टाकून घेतले होते. तर आम्हाला माघारी जावं लागलं आणि समोरच्या दरवाजाने यावं लागलं. तर हे आहेत नंदी महाराज. नागनाथाच्या मंदिराबाहेर नंदी महाराज आहेत. हे आमचे मेन गेट आहे मंदिराचं. हे नागनाथ तीर्थ या क्षेत्र आहे. आम्ही आता आतमध्ये निघालो होतो. बघा किती छान आहे ना, मस्त असं. तर आता खूपच गर्दी होती. आम्ही आतमध्ये लाईनला लागलो आणि ते माझ्या हातामध्ये शेरणी होती. आता इथं आम्ही लाईनला लागलो होतो आणि हे बघा, पूर्वीच्या ह्या शिळा आहेत. त्या शिळांमध्ये आपोआप असे नागनाथाचे आकार तयार झालेला आहे. हा माझा भाऊ आहे. मी व्हिडिओ बनवत होते म्हणून पोज देणं चाललं होतं. नारळाने खूप हात दुखायला लागला म्हणून मी ते ताट खाली ठेवलं होतं, कारण 5 नारळ आणि 1.25 किलो पेढा होता. तर मी घरून घेऊन आल्यामुळे माझा हात दुखत होता म्हणून मी तिथं थोडंसं टेकवलं. त्यानंतर आम्ही लाईनला लागलो. एकदाच जवळ येत होतो, तेवढ्यामध्ये हे नारळ मला दिसले. हे बघा, हे यात्रेमुळे हे सर्व नारळ वाहिलेले होते. आणि हे माझे मिस्टर माझ्या पाठीमागे येत होते आणि ते येल्लो कलरची साडी घातलेली आहेत ना, त्या माझ्या सासूबाई आहेत. व्हिडिओमध्ये आता थोड्याच दिसत आहेत, नंतर आहेत, मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो होतो. हे आमचे फेमस मामा आहेत. खूप कॉमेडी करतात आणि हसवतात. पूर्ण रस्त्यामध्ये त्यांची कॉमेडी चालली होती. तर आता आम्ही मंदिरामध्ये आलो होतो आणि मी माझं प्रसादाचं ताट आतमध्ये दिलं. त्यांनी देवाला दाखवून ते बाहेर दिलं. एकदा देवाला दाखवलं की आपण तो प्रसाद म्हणून दुसऱ्यांना वाटू शकतो. तर माझं दर्शन झालं आणि 5 नारळाचं तोरण पण मी देवाला लावून त्यांना बांधायला दिलं. देवाला लावल्याशिवाय तोरण बांधायचं कसं, म्हणून मी त्यांना म्हणलं की देवाच्या पायाला लावा आणि मग मला बाहेर द्या. मग त्यांनी ते घेतलं आणि देवाच्या पायाला लावलं. तवर माझ्या मिस्टरांनी ते तोरण बांधलं. अशा प्रकारे आमचं दर्शन झालं. आणि आता ही शेरणी वाटत होते, मी सर्वांना प्रसाद देत होते. हे शेरणी खूप महत्त्वाची असते आणि ही आपण वाटलीच पाहिजे, कारण हा नागनाथ असल्यामुळे यांना पेढ्याचाच प्रसाद असतो. तर मी सगळ्यांना हा प्रसाद वाटत होते. श्लोकला सांगितलं होतं वाटायला, पण तो काय खेळण्यात आणि यात्रा बघण्यातच बिझी होता. त्यामुळे म्हटलं चला आपणच वाटूया. आणि अशा प्रकारे ही आपली यात्रा आज झाली आणि आम्ही आज लगेच संध्याकाळी माघारी निघणार होतो पुण्याला येण्यासाठी. तर आमच्या यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या